ऐकावी शिवभक्तांनो गुरुप्रदोषाची व्रतकथा। प्रदोष ज्या वाराला येतो त्या वाराचं नाव त्या प्रदोष व्रताला मिळत असतं। प्रत्येक वारानुसार प्रदोषाच्या कथासुद्धा वेगवेगळ्या आहेत। आज मी तुम्हाला गुरुप्रदोषाची व्रतकथा सांगत आहे। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। अशाच कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला कथेला सुरुवात करते। एकदा सूतजी शौनकादिक श्रोत्यांना म्हणाले, महोदय, गुरुप्रदोषाचं व्रत केल्यामुळे उपासकाच्या शत्रूचा विनाश होतो, व्रत करणाऱ्याला सुखशांती आणि स्थैर्य लाभते, त्याचा अभ्युदय होतो। या जगामध्ये वारांची, मासांची, तिथींची जेवढी व्रते प्रचलित आहेत त्यामध्ये गुरुप्रदोष हे व्रत अतिशय श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे आहे। मी तुम्हाला या व्रताची कथा सांगतो, ऐका। एकदा इंद्र आणि रुद्रासूर यांच्यामध्ये भयंकर रणकंदन झाले। त्यावेळी देवांनी दैत्यसेनेवर प्रखर हल्ला करून तिचा प्रचंड संहार केला। ते पाहून रुद्रासूर अतिशय संतापला। त्याने असुरी मायेने अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केले। तेव्हा इंद्रादिक सर्व देवांना भीतीने ग्रासले। रुद्रासुरावर विजय मिळवण्यासाठी काय करावे असा त्यांना प्रश्न पडला। त्यांनी देवगुरु बृहस्पतींना आवाहन केले, त्यांच्याशी विचार विमर्श केला। ते म्हणाले, हे देवेंद्र, रुद्रासूर मोठा तपस्वी आणि कर्मनिष्ठ आहे। त्याने गंधमादन पर्वतावर उग्र तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आहे। हा रुद्रासूर पूर्वजन्मी चित्ररथ नावाचा राजा होता। तुझ्या समीप जे सुरम्य वन आहे तेथे पूर्वी याचेच राज्य होते। आता साधुवृत्तीचे विचारवंत लोक तेथे राहून तपश्चर्या करतात। ती भगवान शंकरांचे दर्शन प्राप्त करून देणारी अनुपम अशी तपोभूमी आहे। असो, एके दिवशी चित्ररथ विमानात बसून कैलासलोकी गेला। त्याने शंकरांचे दर्शन घेतले। त्यावेळी जगदंबा पार्वती त्यांच्या वाम अंकावर बसली होती। ते दृश्य पाहून राजाला हसू आले। तो उपहासाने म्हणाला, हे प्रभो, आम्ही मायेने मोहित होऊन विषयांमध्ये अडकून पडतो, स्त्रियांमध्ये आसक्त होऊन राहतो, पण एखादा देव आपल्या स्त्रीला आलिंगन देऊन सभेमध्ये बसलेला आहे असे देवलोकातही कधी दृष्टीस पडत नाही। त्याचे बोलणे ऐकून शंकरांना हसू आले। ते म्हणाले, राजा, माझा व्यावहारिक दृष्टिकोन नेहमीच वेगळा असतो, त्यामुळे माझे वर्तन लोकांना विपरीत किंवा अघोरी वाटते। मी जगाला वाचवण्यासाठी कालकूट नामक महाविष प्राशन केले, त्याचा भयंकर दाह सहन केला, तरी तुमच्यासारखे साधारण लोक मला थट्टेने हसतात, याला काय म्हणावे? पार्वतीला चित्ररथाचे बोलणे खटकले। ती संतापाने म्हणाली, दृष्टा, तू सर्वव्यापी महेश्वरांबरोबर माझीही थट्टा केली आहेस। या दुष्कर्माचे फळ तुला भोगावेच लागेल। येथे सनक, सनंदन आणि सनतकुमार उपस्थित आहेत। विशुद्ध प्रकृतीचे महान शास्त्रवेत्ते व तत्ववेत्ते विनम्र भावे उभे आहेत। ही सर्व थोर मंडळी अज्ञान नाहीसे झाल्यावर शिवभक्तीतच रममाण झाली। यांना शिवाचे आचरण कधीही गैर वाटत नाही। त्यांच्या प्रत्येक कृतीतून लोककल्याणच होते, ही त्यांची प्रत्यक्ष अनुभूती आहे। तू स्वतः ज्ञानी आहेस, चतुर आहेस, तरीही शिवाची थट्टा केलीस। या प्रमादाबद्दल मी तुला शासन करणार आहे। त्यामुळे भविष्यात तू केव्हाही साधुसंतांच्या थट्टेचे दुस्साहस करणार नाहीस। तू विमानातून खाली पडून राक्षस योनीत जन्म घेशील असा मी तुला शाप देत आहे। जगदंबेच्या अभिशापाने चित्ररथास राक्षसाचा जन्म मिळाला। तो त्वष्टा ऋषीच्या श्रेष्ठ तपोबलाने भूलोकी उत्पन्न झाला। पूर्वसंस्काराला अनुसरून तो लहानपणापासून शिवभक्ती करू लागला। त्याच्यावर भगवान शंकरांचा वरदहस्त आहे। तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी त्याला जिंकू शकणार नाही। म्हणून माझे तुम्हाला सांगणे हे आहे की तुम्ही गुरुप्रदोष व्रत करून आधी शिवाला प्रसन्न करून घ्या, त्यानंतरच तुम्हाला रुद्रासुरावर विजय मिळवणं शक्य होईल। हे ऐकून इंद्रादिकांना मोठे समाधान वाटले। त्यांनी गुरुप्रदोष व्रताचे मोठ्या श्रद्धेने आचरण केले। त्या व्रत प्रभावानेच इंद्राला रुद्रासुरावर विजय मिळवता आला आणि ते देवलोकामध्ये शांती प्रस्थापित करू शकले। तर अशी ही गुरुप्रदोषाची व्रतकथा सर्वांनी ऐका। ही ऐकल्यामुळे तुमचं त्या दिवशीचं प्रदोषाचं व्रत पूर्ण होतं आणि भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो।